नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग यांच्यामार्फत गड्डमधील पदांसाठी सरळ सेवा भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। गड्डमधली विविध पदे आहेत ज्याबाबतची आपण माहिती या ठिकाणी घेणार आहोत, ज्यासाठी कमीत कमी तुम्हाला 15,000 ते 600 हा पे स्केल पाहायला मिळत आहे। सरकारी नोकऱ्या कायमस्वरूपी सरळ सेवा भरती अंतर्गत तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। लक्षात घ्या मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्था महाराष्ट्राच्या अंडर ज्या येतात त्याच्या निवडणुकीच्या अगोदर ज्या काही जाहिराती प्रसिद्ध होत आहेत त्यासाठी अप्लाय करून ठेवणे फार महत्त्वाचं आहे। स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दरम्यान जाहिराती फार कमी प्रसिद्ध होतील, अशा वेळी तुम्ही या ठिकाणी या भरतींसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला जो गॅप असणार आहे तो मिस तुम्ही करू नये। कंटिन्युअस प्रिपरेशन तुमचं एक्झामसाठी असणे आवश्यक आहे या भरतींसाठी प्रिपरेशन करण्यासाठी। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्याबद्दल मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राइब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। ही जी जाहिरात आहे मित्रांनो त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या अंडर येणाऱ्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय वजीराबाद नांदेड यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत या ठिकाणी स्पर्धा परीक्षा 2025 अंतर्गत गड्ड मधली जी काही विविध पदे ती या ठिकाणी भरली जात आहेत। आपल्याला माहिती आहे की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज याच्या अंडर येणाऱ्या विविध विभागांसाठी जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध होत आहेत। जी विविध हॉस्पिटल्स आहेत गव्हर्नमेंटची त्याच्या जिल्ह्यानुसार जाहिराती प्रसिद्ध होत आहेत। हे आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे मित्रांनो, त्यासाठी सुद्धा आता जाहिराती प्रसिद्ध होत आहेत। सो तुम्ही प्रिपरेशन तुमची कंटिन्यू करणे महत्त्वाचं आहे। बघूया आपण पदांची माहिती घ्या। यामध्ये त्यांनी सांगितलं बघा, संवर्ग विभाग कोणता आहे, वेतन श्रेणी आणि एकूण जागा टोटल 44 जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। यामध्ये गड्ड वर्ग 4 संवर्ग मधल्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय तसेच रसशाळा वजीराबाद नांदेड या ठिकाणी टोटल 38 जागा आहेत, ज्यासाठी तुम्हाला पे स्केल 15,000 ते 47,600 मिळणार आहे। यामध्येच काही जागा या मित्रांनो S3च्या पे स्केलमध्ये 16,600, 52,400च्या पे स्केलमध्ये 4 जागा आहेत। तर आणखीन काही जागा 2 जागा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत, ज्या सेमच मित्रांनो गड्डच्या आहेत, मात्र त्यासाठी S6चा पे स्केल 19,900 ते 63,200 तुम्हाला पाहायला मिळत आहे। याच्याही 2 जागा तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे। सो टोटल 44 जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। अगेन या जागांचं कॅटेगरी वाईज जे विश्लेषण आहे ते तुम्ही नोटिफिकेशन मध्ये त्या ठिकाणी पाहू शकता। त्या बेसिसवर तुम्हाला आयडिया मिळून जाईल तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत, त्याचं विश्लेषण ऑलरेडी नोटिफिकेशन मध्ये त्यांनी दिलेलं आहे। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो पुढील प्रमाणे रिक्त असलेल्या पदांची स्थिती त्यांनी सांगितलं आहे, ज्यामध्ये पद कोणता आहे क्लास मी ऑलरेडी सांगितलं आहे। सर्व पदे ही ग्रुप डी मधली तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि वॅकन्सीज किती आहेत तेही तुम्ही पाहू शकता। वार्ड सर्वंट अर्थात कक्ष सेवकच्या 15, बार्बरच्या 1, टेलरच्या 1, धोबीच्या 1, माळीच्या 3, वॉचमनच्या 6 जागा आहेत, फार्मसी सर्वंटची 1 जागा आहे, ऑटोस्पाई रूम अटेंडंटच्या 1 जागा आहेत, हॉटेल सर्वंटच्या 1 जागेसाठी भरती होत आहे, सर्वंटच्या 2 जागा आहेत, मशीन ऑपरेटरच्या 2 जागा आहेत, पॅकरची 1 आणि किंमतीच्या 9 जागा, अशा टोटल 44 जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, ज्यासाठी तुम्ही अर्ज करणे आवश्यक आहे। सो पदाचं नाव आणि या ठिकाणी वॅकन्सीज मी एक्सप्लेन केलेल्या आहेत। पुढे बघा, या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे शैक्षणिक अर्हता काय असणे आवश्यक आहे, जी तुम्हाला कंप्लीट पाहिजे 18/9/2025 ला। त्यानुसार या ठिकाणी मित्रांनो बघा, माध्यमिक शाळा परीक्षा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। फक्त इतकाच क्रायटेरिया त्यांनी मागितला आहे। या व्यतिरिक्त मराठी भाषेचे ज्ञान हे सर्वांना असतंच मित्रांनो। सो क्वालिफिकेशन जर बघितला तर 10वी पासवर तुम्ही या भरतीसाठी या ठिकाणी अर्ज करू शकता। या व्यतिरिक्त कोणतंही ऍडिशनल क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे। 10 पास असाल तर इलिजिबल होता तुम्ही या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। जर माजी सैनिक असाल आणि तुम्ही माजी सैनिक तुमची सेवा 15 वर्ष झालेली असेल तर या ठिकाणी SSC उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशलिस्ट सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा त्या रिलेटेड कोणतं तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही सुद्धा अर्ज करू शकता। मात्र इतरांना शैक्षणिक पात्रता 10वी पास इतकेच त्यांनी ठेवलेले आहे। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो एज लिमिट कशा प्रकारे राहणार आहे, आवश्यक वयोमर्यादा मी काही प्रवर्गासाठी सांगत आहे, इतर प्रवर्गासाठी तुम्ही नोटिफिकेशन चेक करू शकता। खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी 18 वर्ष आणि 38 वर्ष एज लिमिट राहणार आहे। 18 ते 38 वर्षामध्ये तुमचं एज लिमिट असणे आवश्यक आहे। मागासवर्गीय प्रवर्गासाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता 18 वर्ष ते 43 वर्ष एज लिमिट असावे असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे। तर पदवीधारक अंशकालीन यांना सुद्धा या ठिकाणी मित्रांनो एज लिमिट जे 55 वर्षापर्यंत असणार आहे ते फार महत्त्वाचं आहे। सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एज तुम्ही चेक करू शकता। या व्यतिरिक्त आर्मीमन असाल, एक्स सर्व्हिसमन असाल यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे ते तुम्ही नोटिफिकेशन मध्ये पाहू शकता।
आता या ठिकाणी बघा परीक्षेचे स्वरूप त्या अनुषंगाने कशा प्रकारे सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। एक्झाम ही TCS मार्फत घेतली जाणार आहे मित्रांनो, टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस, त्यामध्ये नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे। यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी याचे प्रत्येकी 25 क्वेश्चन आणि 50 मार्कांची एक्झाम असणार आहे। अशी टोटल 100 क्वेश्चन आणि 200 मार्कांची एक्झाम असेल, ज्या मार्फत तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे। परीक्षा कालावधी 2 तासाचा राहणार आहे। परीक्षेचे स्वरूप हे भाषा विषय वगळता अन्य विषयाचे प्रश्न मराठी व इंग्रजी भाषेमध्ये राहतील। कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची होणार आहे, ज्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहे। जे स्टँडर्ड फॉर्मॅट आहे त्यानुसारच तुम्हाला प्रिपरेशन या ठिकाणी करायचं आहे। एक्झाम मार्फत TCS मार्फत या ठिकाणी घेतली जाणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे। पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो परीक्षा शुल्क जे काही स्टँडर्ड फी आहे मित्रांनो, खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये, राखीव प्रवर्ग, मागास प्रवर्ग, त्याचबरोबर आर्थिक दुर्बल घटक 900 रुपये फॉर्म फी त्याने आकारलेली आहे। ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही फी या ठिकाणी भरू शकता। माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही, हे परीक्षा शुल्क नॉन रिफंडेबल आहे, हे त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। सो या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत आणि त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। आता अर्ज कशा प्रकारे करायचा आहे तर अर्ज करण्यासाठी 18/9/2025 आजच्या तारखेपासून 11 पासून 8/10/2025 पर्यंत तुम्ही रात्री 12 पर्यंत अर्ज या ठिकाणी करू शकता। ऑनलाईन परीक्षा दिनांक हा कळवण्यात येईल। यासाठी मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट जी आहे त्या ठिकाणी तुम्हाला व्हिजिट करून अर्ज करायचे आहेत। हा ईमेल आयडी आहे, तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता। मात्र याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही ही नोटिफिकेशन रीड करू शकता। त्याच ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्याची सुद्धा वेबसाईट अवेलेबल आहे, हेल्पलाईन नंबर सुद्धा त्यांनी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे। काही डाऊट असतील तर तुम्ही त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता। या भरतीबाबत मित्रांनो काही डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारा, कमेंट बॉक्समध्ये त्याचाही उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन। मात्र इतर GMC भरतीबरोबरच तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे। सध्या लक्षात घ्या GMC मिरजसाठी सुद्धा ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात झालेली आहे, ती एक्झाम IBPS घेणार आहे। सिलेबस सेमच आहे, तुम्ही दोन्ही ठिकाणी अप्लाय करून यासाठी प्रिपरेशन करू शकता। ज्याने कॅन्डिडेटने GMC मुंबई, GMC पुणेसाठी अर्ज केलेले आहेत, या चारही ठिकाणी तुम्ही मित्रांनो सेमच सिलेबस असल्यामुळे, क्वेश्चन पेपर फॉर्मॅट सेम असल्यामुळे प्रिपरेशन कंटिन्यू करू शकता। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।